यावर्षी ना कपड्यांची खरेदी आधीच करून ठेवली होती दिवाळीची, कारण गेल्या वर्षीचा अनुभव तर आमच्या पाठीशी होता. पण बाकीची काही कामं असतील ते 2-3 दिवस आधी आपण करूयात असं मी ठरवलं होतं. पण माझ्या हे लक्षातच आलं नाही की नरेंद्रचं ऑफिस असतं, त्यांचे क्लायंट्सला जाऊन भेटावं लागतं, त्यांना गिफ्ट्स वगैरे द्यावे लागतात, कंपनीकडून येणारे. तर हे सगळं काम असतं हे माझ्या लक्षातच नाही आलं. त्यामुळे माझी कामं खूपच रखडली जी मी ठरवली होती. पण तरी म्हटलं चला आता आहे तेवढ्या वेळात आपण बाकीची कामं आवरून घेऊयात म्हणून महाद्वार रोडला गेलो होतो. आता तिथे प्रचंड गर्दी असते, पण तरीसुद्धा एवढ्या गर्दीतून जाऊन शॉपिंग करणं हे एक वेगळंच असतं फेस्टिव्ह सीझनमध्ये. तर इथे डेकोर पीसेससुद्धा काही होते ते सुद्धा मी घेतले. त्यानंतर सहज माझं लक्ष गेलं एका टिकल्यांच्या शॉपवरती आणि मग तिथे मी घेतल्या, कारण माझ्याकडे खूप जुन्या होत्या. आता नवीन घेऊयात म्हणलं दिवाळीला. तिथे राजनंदिनीसाठी बँगल्स पण घेतल्या, पण त्या खूपच महाग सांगितल्या त्यामुळे मी काही घेतल्या नाहीत. अजून एका ठिकाणी मी टिकल्या खरेदी केला. नरेंद्रने या माणसाचं खूप कुतूहल वाटलं म्हणून त्यांनी त्याचं शूट घेतलं. या 100ला 4 होत्या. मला तर खूपच महाग वाटल्या. पण आणि मी ऑन पण करून काही बघितले तर होत नव्हत्या. म्हणलं नकोच घेऊयात आपण. त्यानंतर मी आले रांगोळी घेण्यासाठी, रांगोळीचे काही साचे, त्यानंतर रांगोळी वगैरे घेतली आणि मग घरी आलो. त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की मी माझे हेअर ट्रीटमेंट करून घेतले. काल मी गेले होते ट्रीटमेंटसाठी आणि मला ना खूप चांगला फरक जाणवला आहे. माझे हेअर खूप छान मॅनेज होता त्याच्यामुळे. तेव्हा कधी तुम्ही हेअर ट्रीटमेंट करताना तेव्हा चांगला बेस्ट सलॉनमध्येच करून घेत जा. माझा हा लुक कसा वाटतो मला नक्की सांगा. चलो बाय.